दक्कन सवेरामध्ये आपले स्वागत आहे। मुदखेड़ शहर में ईद मिलादुन नबी उत्साह के साथ संपन्न। डीजे मुक्त जुलूस के जरिए सामाजिक एकता और शांति का संदेश। मुदखेड़ शहर में जश्न ईद मिलादुन नबी का पर्व बड़े उत्साह और भक्तिमय वातावरण में मनाया गया। बिलाल मैकेनिक के घर से तथा मदीना नगर और मिल्लत नगर परिसर से शुरू हुआ जुलूस मिल्लत नगर, इस्लामपुरा सहित प्रमुख मार्गों से होते हुए शांतिपूर्ण एवं अनुशासित वातावरण में संपन्न हुआ। जुलूस में बच्चों से लेकर बुजुर्गों तक बड़ी संख्या में मुस्लिम समाज के लोग शामिल हुए। इस वर्ष जुलूस का विशेष आकर्षण डीजे मुक्त ईद मिलादुन नबी रहा। ध्वनि प्रदूषण से बचने तथा धार्मिक पवित्रता और सामाजिक शांति का संदेश देने वाले इस सराहनीय उपक्रम में सभी स्तरों पर प्रशंसा की गई। इस अवसर पर मुदखेड़ शहर के सभी धर्मों के समाज सेवकों तथा विभिन्न राजनीतिक दलों से जुड़े समाज सेवकों और नगर सेवकों का सत्कार किया गया। इस पहल के माध्यम से सामाजिक सौहार्द, भाईचारे और एकता का सुंदर संदेश दिया गया। मुदखेड़ पुलिस स्टेशन के पुलिस निरीक्षक धीरज चौहान के मार्गदर्शन में पुलिस प्रशासन की ओर से चकाचौंध बंदोबस्त रखा गया। पूरा आयोजन शांतिपूर्ण वातावरण में संपन्न हुआ। मुदखेड़ से अब्दुल रजाक की खास रिपोर्ट। सर्वप्रथम मी सर्वांना मुस्लिम बांधव, हिंदू बांधव व सर्व बौद्ध बांधव, मातांग बांधव सर्व समाजातील लोकांना शुभेच्छा देतो। आणि दरवर्षी प्रमाणे याही वर्षी आपण या जयंतीला अति उत्साहाने जयंतीत सामील झालात त्याबद्दल मी सर्वांचं कमिटीच्या वतीने व मुदखेड़ शहराच्या वतीने असा सलोखा म्हणजे जातीय सलोखा निर्माण करणारा एक जयंतीचा कार्यक्रम आहे। मुस्लिम धर्मात खरं म्हणजे जयंत्या वगैरे काढत नाहीत, पण ही एक प्रथा मागच्या 7-8-10 वर्षापासून सुरू केली। तेव्हापासून आपलं जे मनोमिलन होते, एक हिंदू धर्म मुस्लिम धर्मियाच्या भेटीगाठी होतात आणि धर्म समजून घेण्याचा आणि मानवता समजून घेण्याचा एक संदेश निर्माण होतो। त्याकरिता ही जयंती साजरी करतात आणि आम्हाला बोलून आमचा सत्कार करतात, आमच्या समाजाविषयी आम्हाला एक थोडं ज्ञान देतात। त्याबद्दल मी मुस्लिम धर्माच्या कमिटीचे सर्वांचे आभार मानतो। या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे सुन्नी सहकारी माधवजी कदम, या प्रोजेक्टचे PI धीरज साहेब, चव्हाण साहेब, खरमजे साहेब, या जयंतीला आपल्या बंदोबस्ताची गरज नसते, इतक्या शांततेत जयंती निघते। आणि यावर्षी तरी डीजे तरी गेल्या वर्षी लावला होता, पण यावर्षी डीजेही नाही त्यांचा, त्यामुळं त्यांचं यावरचा विशेष अभिनंदन करतो की त्यांनी डीजे बंद केला। डीजे म्हणजे कशासाठी होता, फक्त नारे देण्यासाठी, देवाचा जयघोष करण्यासाठी होता त्यांचा, तेही बंद केला। त्याच्यामुळे त्याही मुस्लिम सर्व कमिटीचे आभार मानतो आणि त्यांचं अभिनंदन करतो आणि आम्हाला बोलून आमचा सत्कार केला त्याबद्दल त्यांचेही आभार मानून पुनश्च एकदा सर्व जयंतीच्या मंडळांना व धर्मियांना शुभेच्छा देऊन माझे मनोगत संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। सर्वजण ईद ए मिलाद या सणानिमित्त एकत्र जमलेले आहोत। या कार्यक्रमाला आपण सर्व हिंदू, मुस्लिम, सर्व बौद्ध समाजाचे सर्व एकत्र मिळून हे कार्यक्रम आपण साजरा करीत आहोत। ही खूप एक मुदखेड़ शहरासाठी खूप एक चांगली बाब आहे। आगामी काळामध्ये हिंदू धर्मियांचे सुद्धा सण उत्सव मोठ्या प्रमाणात येणार आहेत, त्यामध्ये सुद्धा आपण सर्वजण हिरिरीने भाग घ्यावा असं मी आपल्याला आवाहन करतो। त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला डीजे मुक्त करून एक मुस्लिम समाजाने एक नवीन पायंडा आपल्यासमोर आदर्श ठेवलेला आहे। त्या आदर्शाचं आपण हिंदू समाज सुद्धा पालन करूया असं मी तुम्हाला आवाहन करतो आणि या ईद ए मिलाद सणानिमित्त आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जश्न ईद ए मिलादुन नबी निमित्त मी सर्व मुस्लिम बांधवांना एक शहर काँग्रेसचा कार्यकर्ता या नात्याने मी सर्वांना शुभेच्छा देतो। आपण या ठिकाणी आम्हाला बोलवलात, आमचा मान सन्मान केला। दरवर्षीप्रमाणे आपण याही वर्षी जल्लोषामध्ये आपण मिरवणूक शांततेत पार पडसाल एवढी अपेक्षा करतो। हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश आपल्या माध्यमातून हे चांगल्या प्रकारे मुदखेडवासियांना असो, देशवासियांना असो, आपल्या माध्यमातून देण्यात येत आहे। आपलं मी खूप कौतुक करतो आणि सर्वांना पुनश्च एकदा काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता या नात्याने पक्षाच्या वतीने मी सर्व मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। ईद मिलादच्या आजच्या ह्या कार्यक्रमाला उपस्थित आमच्या मुदखेड येथील सर्व पक्षीय, सर्व धर्मीय, सर्व कार्यकर्ते, आता नाव घ्यायला गेलं तर 10 मिनिटं जातील, एवढीच लाईन भरली आहे। दोन्ही लाईनचे आमचे सर्वच प्रमुख कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आणि ज्यांनी हा आमच्या मुस्लिम बांधवांनी कार्यक्रम आयोजित केलेला आहे असे आमचे सर्व स्टेशन येथील, इस्लामपुरा येथील सर्व आमचे सहकारी, आमचे इम्रान सेठ असतील,
आमचे गोजबाई सर्वच आता गफारबाई दरवर्षीप्रमाणे आपण हा सुंदर कार्यक्रम घेतो आणि सर्व जातीच्या लोकांना बोलवतो. हा एक चांगला संदेश जातो. मुदखेड शहर हे तसं हिंदू मुस्लिम दलित या तिन्ही जातीचं समान बसलेलं शहर आहे आणि तिन्ही जातीनं इथं सुखानं संसार केलेला आहे आतापर्यंत आणि भविष्यात सुद्धा हे संसार असा सुखानं चलावा याच्यासाठी आपण सर्व जाती धर्माच्या लोकांनी प्रयत्न केले पाहिजे. कारण एकमेकांमध्ये आपले सर्वांचे व्यवहार आहेत, बिझनेस आहेत. आपण एकमेकांमध्ये कोणी शेती करतो तो कोणी शेतीचा कच्चा माल विकतो. असे काही बरेचसे आपले पूर्वजापासून चालत आलेले संबंध ऋणामुळाचे संबंध आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात सुद्धा आपण हे संबंध घट्ट केले पाहिजे आणि कोण्या धर्मातून काही चांगलं आपल्याला उचलायला भेटते, शिकायला भेटते, शिकलं पाहिजे. आज त्यांनी त्यांच्या देवापुढे ईद ए मिलादच्या याच्यासाठी देवाचेच गाणे लावतात, त्यांच्या धर्माचे समजा. इतर राजशील गाणे लावून काही डान्स करत नाहीत. ह्या गोष्टी शिकायसारख्या आहेत. जेव्हा गणपतीची मिरवणूक निघते, छत्रपती शिवाजी महाराजांची निघते, डॉक्टर बाबासाहेबांची निघते, तेव्हा आपण कोणते गाणे लावून नाचतो याचंही आपण भान यांच्याकडून शिकलं पाहिजे. मुस्लिम समाजाकडून काही शिकायसारखं आहे. जे काही चांगलं देतात तिथून घेतलंच पाहिजे. कारण पोलिसाला तणाव असतो, डीजेला नियमानं तर बंदीच आहे, तरी आपण काहीतरी आम्हाला राजकीय प्रेशर येते, कार्यकर्त्यांना नाही लावाच लागते, बाजू द्यावंच लागते, पण त्याच्यातून काही फायदा होत नाही. डीजेमुळं बरेचसे अटॅक येऊन लोक मारलेले आहेत डीजेच्या समोर. तरी आपण हा डीजे न लावता हा सुंदर कार्यक्रम घेतला आहे. त्यामुळं मुस्लिम बांधवाचे मी खूप मनापासून अभिनंदन करतो की मुदखेड शहरामध्ये एक चांगला पायंडा पाडला. तुमचं हे बघून भविष्यामध्ये इतरसुद्धा समाजाचे कार्यक्रम चांगल्या रीतीने होतील आणि अशाच शांततेत कार्यक्रम पार पडावा आणि सर्वांना मी या ठिकाणी शुभेच्छा देतो. बराचसा वेळ झालेला आहे, 10 वाजले सर्वांना निघण्यासाठी. माझे 2 शब्द इथं थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराज. रहमतुल्लाहि बरकातहू. आदाब अर्ज़े तमाम हिंदू भाइयों को आज ईद ए मिलादुन नबी की मुबारकबाद देते हैं. हमारी कमेटी आज ये बात का याद दिलाती है कि हमारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम को आज दुनिया में अल्लाह ताला ने भेजा, इसलिए हम लोग उनके खुशी में आज ये प्रोग्राम मनाते हैं. और आज जो भी खुशियां हैं और जिस बात की बुनियाद है, ये दुनिया कायम होने की है. और अगर हमारे पैगंबर नहीं आते, उनका वजूद नहीं होता, तो दुनिया में कुछ भी नहीं होता. ये असल में हमारे कुरान शरीफ में इसकी बात मौजूद है. इसलिए हम आज अमन के लिए, तमाम के भाईचारे के लिए आज ये ईद में मनाते हैं. और इस ईद का मकसद ये है कि तमाम लोग मिलजुल कर रहे. इस बात की आज बुनियाद है. दूसरी बात यह है कि हमारे प्रोग्राम में तमाम गांव के बड़े बड़े जिम्मेदार पुलिस, पत्रकार, तमाम लोग हमारे आज खुशी में शामिल हुए. इसलिए हम उनको हमारी तरफ से तमाम गफ्फार भाई कमेटी के अध्यक्ष और कमेटी के उपाध्यक्ष हमारे बिलाल और उनके साथी तमाम के तरफ से हम सबको एक मुबारकबाद देते हैं. और आज हमारा जुलूस आज यहाँ से मोंडे से होते हुए, अम्बेडकर चौक से होते हुए, शिवाजी नगर से होते हुए इस्लामपुरा जाएगा और तमाम लोग हमारे जुलूस में शामिल रहेंगे. इस वास्ते हम आज सब मिलकर ये ईद मिलाद मनाते हैं. इसकी हमारी आज इस बात की एक खुशी है. और मैं आपको मेरी तरफ से और तमाम कमेटी की तरफ से मुबारकबाद देते हैं. खुदा हाफिज. हाफिज साहब मोहम्मद वहीद, उनकी गुलपोशी ये शहर की जाने